स्नेहनील स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भानं नेमकी निवड यादी कधी जाहीर होणार आहे या संदर्भातील अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की 16 तारीख जी आहे ही 16 तारीख आपल्याला प्रिफरन्स लॉक करण्याची शेवटची तारीख होती. प्रिफरन्स किती विद्यार्थ्यांनी लॉक केलेले आहे तर 1,41,000 विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स या ठिकाणी लॉक केलेले आहे. त्यामध्ये विथ इंटरव्ह्यू 1,32,000, विदाउट इंटरव्ह्यू जे आहे 1,36,38,000च्या वर या विद्यार्थ्यांचा टक्का या ठिकाणी आहे. मग यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की जागा ज्या आहेत जागा पुन्हा वाढलेल्या आहेत, म्हणजे 31,000 प्लस जागा या ठिकाणी गेलेल्या आहेत. विविध माध्यमांच्या द्वारे किंवा विविध युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत कट ऑफ सुद्धा जाहीर केला जात आहे, एक अंदाज वर्तवला जात आहे. त्यात आपण विद्यार्थी उमेदवार म्हणून आपण ते दिवसभरातून वारंवार व्हिडिओ आपण बघत असाल की नेमकी डेट कधी येणार आहे, निवड यादी कधी जाहीर होणार आहे, या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांमध्ये आपल्याला माहिती आहे पोर्टलला तुम्ही जात असाल तर पोर्टलला सुद्धा काही न्यूज बुलेटिन त्या ठिकाणी येताना दिसत आहे, काही सूचना तुम्हाला येताना दिसत आहे, विविध सूचना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु डेट मात्र अजूनपर्यंत आपल्याला कळलेली नाही. डेटच्या संदर्भात सुद्धा 24 तारखेची जी डेट आहे म्हणजे सोमवारी, आजची 23 तारीख, सोमवारी ही डेट म्हणजे पुन्हा ही जी यादी आहे ही यादी लागेल का या संदर्भातील जे युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा विविध विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे, तर नेमकी खरंच याच तारखेला ही यादी लागेल का तर हे तुम्हाला सांगता येत नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण ही जर यादी उद्या लागली तर चांगलं होईल, उद्या जर नाही लागली तर पुढील 2 दिवसांमध्ये किंवा 25 तारखेला किंवा 26 तारखेला ही यादी लागू शकते असं मी तुम्हाला सांगतो आहे. हाही अंदाजच आहे, त्यामुळे आपण सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की जी माहिती आहे त्या माहितीच्या संदर्भात न्यूज बुलेटिन चेक करणं. कारण ऑथेंटिक माहिती असण्याचं एकमेव साधन किंवा एकमेव साईट जी असेल तर ती काय आहे तर ते पोर्टलची साईट आहे. त्यावरती ज्या ज्या सूचना येत आहेत त्या सूचना आपल्याला खऱ्या मानायच्या विद्यार्थी मित्रांनो. मग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असो किंवा विविध मेसेजच्या माध्यमातून असो, व्हॉट्सअप असो किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून असो, विविध माध्यमात आलेला विश्वास तुम्हाला काय करायचा आहे, चेक करून पाहायचा आहे. म्हणजे कुणाच्या द्वारे तर आपल्या या पवित्र पोर्टलच्या द्वारे, तरच तुम्हाला समजेल की नक्कीच डेट कधी आहे. तर 24 तारखेची डेट जी आहे ती विविध माध्यमाद्वारे सांगितली जात आहे. तर 24 ला लागला तर ठीक आहे, तुमच्यासाठी सर्वांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. नाही जर लागला तर 25 किंवा 26 तारखेला नक्की त्या ठिकाणी पुढील 1 किंवा 2 दिवस एक्सटेंड होऊ शकते किंवा लेट होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, हेच मी तुम्हाला अपडेट सांगायचं होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.